नमस्ते मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे आपले चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 2/1974 म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 1973 मध्ये भारतीय न्यायव्यवस्थे कोणकोणते महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत ते सदरच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. मी आपणास नेहमी सायबर लॉज, जनरल लॉज, ऑनलाईन माहिती व वेगवेगळे दस्तऐवज याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. सदर अपडेटेड माहिती ही आपणास दररोज मिळणे कामी माझ्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा ही विनंती. चला आपण आपल्या व्हिडिओला आज सुरुवात करूया. मित्रांनो, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम कोड हे मध्ये एकूण 37 प्रकरणे व कलम 1 ते कलम 484 अशी आहेत. प्रकरण 1 हे प्रारंभिक असून यात कलम 1 ते 5 आहेत. प्रकरण 2 हे फौजदारी न्यायालय व अधिकार पदे गठीत करण्याबाबत असून कलम 6 ते कलम 25 अशी आहेत. न्यायालयाच्या अधिकाराचे कलम 26 ते कलम 35 असे असून प्रकरण 3 आहे. प्रकरण 4 मध्ये कलम 36 हे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे शक्तीबाबत व कलम 37 ते कलम 40 हे दंडाधिकारी यांना व पोलिसांना सहाय्याबाबत आहे. मित्रांनो, प्रकरण 5 हे अटकेबाबतले असून कलम 41 ते कलम 60 असे आहे. प्रकरण 6 हे उपस्थित राहण्यास भाग पाडण्यासंबंधी आदेशिकाबाबत असून ते कलम 61 ते कलम 90 असे आहेत. प्रामुख्याने कलम 61 ते कलम 69 हे समन्ससाठी व कलम 70 ते कलम 81 हे अटकेचे वॉरंट, कलम 82 ते कलम 86 हे उद्घोषणा व जप्ती आणि कलम 87 ते कलम 90 हे आदेशिकाविषयी अन्य नियमाबाबत समावेश आहे. प्रकरण 7 हे वस्तू हजर करण्याची सक्ती करणारी आदेशिकाबाबत असून ते कलम 91 ते कलम 105 अशी आहेत. यात मुख्यत्वे कलम 91 व कलम 92 हे हजर करण्याची समन्स, कलम 93 ते कलम 98 हे झडती वॉरंट, कलम 99 ते कलम 101 हे झडती संबंधी सर्वसाधारण उपबंध, कलम 102 ते कलम 105 हे संकीर्ण बाबत आहेत. प्रकरण 7 हे विवक्षित प्रकरणामधील सहाय्यासाठी अनन्य व्यवस्था आणि संपत्तीच्या जप्तीसाठी आणि समपहरणासाठी कार्यपद्धती असून कलम 105A, कलम 105B, कलम 105C, कलम 105D, कलम 105E, कलम 105F, कलम 105G, कलम 105H, कलम 105I, कलम 105J, कलम 105K, कलम 105L हे असे नव्याने दाखल केलेले आहेत. प्रकरण 8 हे कलम 106 ते कलम 124 चे शांतता राखण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठी जामीनबाबत आहे. प्रकरण 9 हे पत्नी, अपत्ये आणि आई वडील यांचे पालनपोषण निर्वाहाकरिता आदेशबाबत कलम 125 ते कलम 128 असे आहे. प्रकरण 10 हे कलम 129 ते कलम 148 बाबत असून कलम 129 ते कलम 132 हे सार्वजनिक सुव्यवस्था व प्रशांतता राखणे, कलम 133 ते कलम 143 हे सार्वजनिक उपद्रव्य, कलम 144 हे कलम उपद्रवाची किंवा आशंकित संकटाची तातडीचे प्रकरणे,
कलम 145 ते कलम 148 हे स्थावर संपत्तीबाबत तंटे यांचे आहेत. प्रकरण 11 हे पोलिसांची प्रतिबंधक कारवाई याचे आहे. कलम 149 ते कलम 153 मध्ये पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई आहे. प्रकरण 12 हे पोलिसांना वर्दी देणे आणि अन्वेषण करण्याची सक्ती यांचे कलम 154 ते कलम 176 आहे. मित्रांनो, कलम 13 याचे कलम 177 ते कलम 189 हे चौकशी व समपरीक्षा याबाबत फौजदारी न्यायालयाचे अधिकार यांचे आहे. प्रकरण 14 हे कार्यवाही सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या शर्तीचे कलम 190 ते कलम 199 असे आहे. प्रकरण 15 दंडाधिकाऱ्याकडे फिर्याद कलम 200 ते कलम 203. प्रकरण 16 दंडाधिकारी यांच्यापुढे कार्यवाही सुरू करण्याचे कलम 204 ते कलम 210 हे आहेत. प्रकरण 17 हे दोषारोप म्हणजेच चार्जशीट करिता कलम 211 ते कलम 214 मध्ये, कलम 211 ते 217 हे दोषारोपाचे स्वरूप व कलम 218 ते कलम 224 हे दोषारोपाचे संयोजन असे आहेत. प्रकरण 18 मध्ये कलम 225 ते कलम 237 हे सत्र न्यायालयासमोर समपरीक्षाबाबत आहे. प्रकरण 19 मध्ये दंडाधिकाऱ्याने करावयाची वॉरंट खटल्याची समपरीक्षा आहे. ते कलम 138 ते कलम 257 आहे. त्यात मुख्यत्वे कलम 238 ते 243 हे पोलीस अहवालवरून गुदरलेले खटले, तसेच कलम 244 ते कलम 247 हे पोलीस अहवाल व्यतिरिक्त अन्यथा दाखल केलेले खटले व कलम 248 ते कलम 250 यांचे समपरीक्षेची समाप्तीबाबत आहे. आता प्रकरण 20 कलम 251 ते कलम 259 हे दंडाधिकाऱ्यांनी करावयाची समन्स खटल्याची समपरीक्षेचे आहे. प्रकरण 21 व प्रकरण 22 हे अनुक्रमे संक्षिप्त समपरीक्षा व कारागृहात बंदिवान किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तींची समक्ष हजेरी यांचे आहेत. ते कलम अनुक्रमे 260 ते 265 व कलम 266 ते 271 अशी आहेत. प्रकरण 23 यांचे कलम 272 ते कलम 283 हे साक्षी पुरावा घेण्याची व नोंदवण्याची पद्धत आहे. तसेच कलम 284 ते कलम 299 हे साक्षीदार यांचे तपासणीसाठी आयोगपत्र यांचे आहेत. प्रकरण 24 हे चौकशी व समपरीक्षा या संबंधीचे सर्वसाधारण उपबंध कलम 300 ते कलम 327 यांचे व प्रकरण 25 हे मनोविकल आरोपी लुनाटिक व्यक्तीचे उपबंध कलम 328 ते कलम 339 यांचे आहे. प्रकरण 26 हे न्यायदानाच्या कामावर परिणाम करणाऱ्या अपराधाबाबतचे उपबंध कलम 340 ते कलम 352 याचे आहेत. मित्रांनो, प्रकरण 27 हे न्यायनिर्णय म्हणजे जजमेंट ते कलम 353 ते 365 मध्ये नमूद आहे. प्रकरण 28 हे मृत्यूचे शिक्षा आदेशाबाबत कायम करण्यासाठी सादर करण्याचे कलम आहेत. कलम 366 ते कलम 371 मध्ये मृत्यूचे शिक्षेबाबत आहे. प्रकरण 29 व प्रकरण 30 हे अनुक्रमे अपील व निर्देशन पुनर्निरीक्षण यांचे बाबतचे कलम अनुक्रमे 372 ते कलम 394 व कलम 395 ते कलम 405 यांचे आहेत. प्रकरण 31 हे फौजदारी खटले वर्ग करणे चे कलम
406 ते कलम 412 यांचे आहेत. प्रकरण 32 मध्ये कलम 413 ते कलम 416 म्हणजेच मृत्यूदंड, कलम 417 ते कलम 420 हे कारावास, कलम 421 ते कलम 424 द्रव्यदंड वसूल करणे, कलम 425 ते कलम 431 अंमलबजावणीविषयी सर्वसाधारण उपबंध, कलम 432 ते कलम 435 शिक्षा निलंबित करणे व त्या माफ करणे व सौम्य करणे याबाबतचे हे वर नमूद केलेले कलम आहेत. प्रकरण 33 हे जामीन व बंधपत्र घेण्याबाबतचे उपबंध ते कलम 436 ते कलम 450 मध्ये लिहिलेले आहे. कलम 34 मध्ये संपत्तीची विल्हेवाट यांचे कलम आहे कलम 451 ते कलम 459 मध्ये आहे. प्रकरण 35 गैरनियम कार्यवाही करून कलम 460 ते कलम 466. प्रकरण 36 विवक्षित अपराधांची दखल घेण्याची मुदत कलम 467 ते कलम 473 आणि शेवटचे प्रकरण मित्रांनो प्रकरण 37 संकीर्ण कलम 474 ते कलम 484 यांचे आहेत. अशी सविस्तर महत्त्वपूर्ण बदल हा भारतीय न्यायव्यवस्थेने केलेला आहे. मित्रांनो, माझा हा सविस्तर व्हिडिओ तुम्हास आवडल्यास नक्की शेअर करा व तुमचे इतर मित्र नियर डिअर यांना शेअर करा, लाईक करा व कॉमेंट करायला विसरू नका ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.